आज राष्ट्रीय स्वराज्य सेना स्थापन होऊन महाराष्ट्रामध्ये 8 वर्ष झालेली आहेत. कोरोना काळामध्ये 2 वर्ष कार्यकर्ता मेळावा असं काही आमचं झालं नव्हतं. आज मुंबईच्या ठिकाणी आज पक्षाचे सर्व सरपंच, जिल्हा अध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवा अध्यक्ष आज सर्व आवर्जून उपस्थित झालेले आहेत. याकरता मग पत्रकार परिषद आम्ही घेऊन भारतीय जनता पार्टीला एक खुलं समर्थन आम्ही आज जाहीर करत आहोत. तर आत्ताच मेळावा घेण्याचं कारण काय? सांगितलं ना, आता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच जे पक्षाचे निवडून आलेले आहेत, हे कोर कमिटी सदस्य हे सर्व आता इथे उपस्थित असल्यामुळे आज पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या 2 पक्षामध्ये 2 उभे गट पडले. त्यामुळे आपल्या समाजाची मते स्प्लिट होतील असं तुम्हाला वाटतं का? आमचा मराठा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहे. प्रत्येक असा कुठला पक्ष नाही की जिथे मराठा समाज नाहीये. शिवसेनेमध्ये आहे, भाजपमध्ये आहे, मनसेमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी आमचा मराठा समाज आहे. पण आत्ता जी सध्या परिस्थिती आहे, मराठा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या पाठी, महायुतीच्या पाठी उभा राहणार आहे. आणि महायुतीला प्रचंड बहुमताने 2024ला लोकसभा आणि विधानसभेला निवडून आणणार आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 2019च्या तुलनेत अधिक यश मिळेल असे तुम्हाला वाटते का? शक्यच नाही हो. हे ह्यांचा अजून लीडरच फिक्स होत नाहीये. यांचे आपसामध्येच एवढे वाद आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्येच एवढे 3-4 गट आहेत. अशोकराव चव्हाणाचा गट वेगळा, पृथ्वीराज चव्हाणचा गट वेगळा, नाना पटोलेचा गट वेगळा, राष्ट्रवादी तुम्ही बघताय. शक्यच नाहीये, लीडरच नाहीये. इंडिया आघाडीचा प्रयोग सफल ठरेल असं तुम्हाला वाटतं का? नाही. तोंडावर ते पडणार आहे. इंडिया आघाडी फक्त नाव इंडियाचं घेतलं म्हणून ते इंडियाचा उपयोग करून घेतील असं काही वाटत नाही. ही आघाडी नाही, बिघाडी आहे. मराठा आरक्षणाबद्दल आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? मराठा समाजाला आर्थिक निकषावर 100% आरक्षण हे भेटलंच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा समाज हा मराठा समाज आहे. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते हायकोर्टातही टिकलं. त्यांची भूमिका ही मराठा समाजाला न्याय देण्याची ह्याच्या आधीही होती, आत्ताही आहे व पुढेही राहील. ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने त्यांना ते टिकवता नाही आलं. हायकोर्टावर टिकवता आलं, सुप्रीम कोर्ट टिकवता नाही आलं. ही त्यांची सपशेल हार आहे आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत इंडिया आघाडीला. राष्ट्रीय स्वराज पक्ष सेनेचा महाराष्ट्रामध्ये किती विधानसभामध्ये कार्यकर्ते आहेत त्याबद्दल सांगा. आज सर महाराष्ट्रामध्ये 65 विधानसभा आणि 19 लोकसभेमध्ये आमची चांगली प्रकारे ताकद आहे. आज महाराष्ट्रामध्ये 150 गावामध्ये सरपंच, उपसरपंच आम्ही निवडून आणलेले आहेत. जवळजवळ रजिस्टर्ड पदाधिकारी राष्ट्रीय स्वराज सेनेचे 5800च्या वर आहेत. आज मेंबर, सदस्य जे ऑनलाईन पेपरवर झालेले आहेत त्यांची संख्या लाखोमध्ये आहे. आज 20 ते 25 लाखाच्या आसपास राष्ट्रीय स्वराज सेनेचं मतदान आहे. माझा पक्ष महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात रजिस्टर झालेला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये न्यू दिल्ली रजिस्टर झालेला आहे. मी माझ्या स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे करू शकतो व ते चांगल्या मताने त्यांना निवडूनही आणण्याचा प्रयत्न करू शकतो मी. पण हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये व परत एकदा माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान व्हावे व इतिहास रचाव्या याकरता हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये, त्याकरता आम्ही हा जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय स्वराज सेना देत आहे.